नमस्कार. माझं नाव भरत टेमकर, शास्त्रज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. ग्लोबल कृषी महोत्सव 2026 मध्ये आपण उभे आहोत. तर जानेवारी 8 ते 11 दरम्यान कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी विविध प्रकारची पीक प्रात्यक्षिकं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्या फ्लॅटची जी बाल्कनी आहे, बंगल्याची बाल्कनी आहे किंवा टेरेस आहे, त्या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीनं घरच्या घरी आपण अशा प्रकारच्या भाजीपाल्याचं उत्पादन हे घेऊ शकतो. तर याच्यामध्ये 2 फूट रुंदीचं आणि 3 फूट उंचीचं स्टँड आपल्या बाल्कनीमध्ये बसू शकतं किंवा टेरेसवरही आपण ठेवू शकतो. त्याच्यामध्ये कुंड्यांमध्ये आपल्याला हे ब्रोकोली किंवा लाल कोबी किंवा पॅकचॉय हे जे काही सॅलड वर्गीय पिकं आहेत याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतं. याच बरोबरीनं जी काही रोज आपल्या स्वयंपाकघरात जी काही मिरची लागते, तर मिरचीचंही उत्पादन घरच्या घरी आपल्याला मिळू शकतं. याचबरोबर फुलकोबी आहे, त्याचबरोबर साधा कोबी आहे, याचंही उत्पादन आपण घरच्या घरी हे घेऊ शकतो. त्याचबरोबरीनं या कुंड्यांमध्ये आपल्याला वांग्याचं उत्पादन हे घेता येतं. त्याचबरोबर जी काही ब्रोकोली आहे किंवा जो कांदा आहे, तर पातीसाठी कांद्याच्या पातीसाठी आपण याचं उत्पादन हे सेंद्रिय पद्धतीनं इथं घेऊ शकतो. याच बरोबरीनं आपल्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर आपण हायड्रोपोनिक्स पद्धतीनं याच सॅलड वर्गीय पिकांचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तर शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपण जानेवारी 8 ते 11 या कालावधीमध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जे काही ग्लोबल कृषी महोत्सव भरवलेला आहे, याला आपण निश्चित भेट द्यावी.